नमस्कार. मी निकिता कुलकर्णी. मी PNG ज्वेलर्स चाफेकर चौक चिंचवड ब्रांचमधून आहे. आमची आता 5 मार्चला चिंचवडला चाफेकर चौकात एक नवीन ब्रांच ओपन झाली. न्यू इंग्लिश स्कूलच्या अपोजिट कलासागरच्या तिथे. आपल्या इथे उद्यापासून म्हणजे दिनांक 25 जुलैपासून मंगळसूत्र महोत्सव चालू होणार आहे. तर तुम्ही एकदा विथ फॅमिली नक्की व्हिजिट करा. पण आता लॉंगमध्ये मंगळसूत्राचं जे कलेक्शन आलं आहे, भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे, तर आपण ते कलेक्शन पाहू शकतो. हे गेरू पॉलिशमध्ये टेम्पल फिनिशिंगचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र आहेत. यात वाटीमणी, पेंडंट, बंच पॅटर्न, पट्टी पॅटर्न असे वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील. स्टँडर्ड लेंथ 32 इंच 34 इंच आपल्याला पाहायला मिळेल. हे पहा, गोकाक पॅटर्नमध्ये गेरू पॉलिश असलेलं हे गेरू पॉलिश असलेलं हे बंच पॅटर्न मधलं मंगळसूत्र आहे. स्टँडर्ड लेंथ त्याची 32 इंच असून हे मंगळसूत्र 82 ग्रॅम मध्ये अवेलेबल आहे. हा जो स्टोन आहे हा पोटा स्टोन अगदी सुंदर पद्धतीने त्या पेंडंट मध्ये उठून दिसतो. हे गहूमणी आणि हे काळे मणी असे सुंदर आकर्षकरित्या त्यात बसवलेले आहेत. हे गोकाक पॅटर्न मधील गेरू पॉलिश असलेले पट्टी पॅटर्न मधलं मंगळसूत्र आहे. स्टँडर्ड लेंथ 32 इंच असून हे इक्वल ब्लॅक बीड्स आणि इक्वल बंच अशी सुंदर पद्धतीने डिझाईन तयार केलेली आहे. पंचकोनी आकारातलं हे सुंदर असं पेंडंट उठून दिसतं. चंद्रकोर पॅटर्न मधलं हे गेरू पॉलिशचं मंगळसूत्र खूप नवीन पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. लेटेस्ट फॅशन असलेलं हे गहूमणी ब्लॅक बीड्स अतिशय आकर्षकरित्या त्यात बसवलेले आहे. हे चंद्रकोर पेंडंट पहा तर अतिशय ठसठशीत आणि सुंदर प्रकारे उठून दिसते. हे 67 ग्रॅम मध्ये असलेले गोकाक पॅटर्न मधलं गेरू पॉलिशचं हे मंगळसूत्र आहे. बंच पॅटर्न मध्ये इक्वल ब्लॅक बीड्स आणि इक्वल बंच असे बसवलेले आहेत. यामध्ये पेंडंट ऐवजी आपण वाटीमणी घातली आहे, पण ती खूप सुंदररित्या उठून दिसते. बंचला हा वाटीमणीतला मणी आहे तो मॅच होतो आणि हे सुंदर पीस अगदी डार्क रंगाच्या साडीवर उठून दिसते. बंच पॅटर्न मधलं हे आणखी एक कलेक्शन आहे. याची लेंथ 34 इंच आहे आणि याचं वजन आहे 142 ग्रॅम मध्ये. पंचकोनी आकारातलं असं सुंदर पेंडंट याला लावलेलं आहे. या जागी आपल्याला हवे तर आपण वाटीमणीही लावू शकतो. खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे, बघू शकता तुम्ही. पेंडंट तुम्हाला जर वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही चेंजही करू शकता, कस्टमाइजही करू शकता. खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे बघा. अगदी 34 इंचमध्ये तुम्ही त्याचं साईजही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पट्टी पॅटर्न मध्ये हे गोकाक पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. गेरू पॉलिश आहे, प्लस ह्याला स्क्वेअर पॅटर्न मध्ये सुंदर पेंडंट लावलेला आहे. ब्लॉसम फिनिशिंग मध्ये हे बंच मधली फुलं खूप सुंदर प्रकारे उठून दिसतात. इक्वल ब्लॅक बीड्स आणि जास्त मोठ्या आकारात थोडेसे बंच अशा प्रकारे हे 80 ग्रॅम मध्ये डिझाईन केलेलं मंगळसूत्र आहे. याची स्टँडर्ड लेंथ 32 इंच आहे. खूप सुंदर असा हा मंगळसूत्राचा पेंडंट आहे, बघू शकता इथे तुम्ही. तुम्हाला जर ब्लॅक मणी आणि गोल्ड असं दोन्ही हवे असेल तर त्याचा हा खूप छान असा ऑप्शन आहे बघा. आणि पेंडंटचा आकार पण तुम्ही बघू शकता, थोडासा युनिक आहे आणि त्याला असं हे फ्लॉवर्स दिलेले आहे. त्यानंतर इथे थोडेसे मोराची सुद्धा डिझाईन आहे, बघू शकता. खूप सुंदर असा हा योग्य रीतीने डिझाईन केलेला मंगळसूत्राचा प्रकार आहे. हे टेम्पल फिनिशिंग मध्ये गेरू पॉलिश असलेलं हे बंच पॅटर्न मधलं मंगळसूत्र आहे. याची स्टँडर्ड लेंथ आहे 32 इंच. हे 113 ग्रॅम मध्ये मंगळसूत्र असून याची वाट्यांची डिझाईन अत्यंत युनिक आहे. म्हणजे पाहाल तर तुम्ही इन जनरली वाट्यांपेक्षा या मंगळसूत्राच्या वाट्या खूप ठसठशीत दिसतात. एखाद्या डार्क रंगाच्या साडीवर वगैरे आपण वेअर करू शकतो. हे गेरू पॉलिश मध्ये पट्टी पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. यात
गोल्ड बंच आणि ब्लॅक बीड्स इक्वल मध्ये आहेत. या ब्लॅक बीड्स मध्ये स्वस्तिक आकार हा खूप सुंदर पद्धतीने बसवलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि या ब्लॅक बीड्स मध्ये हे जे जोंधळी मण्यांची डिझाईन केली ती पण अगदी छान आहे. मंगळसूत्राचं पेंडंट जर बघू आपण तर युनिक डिझाईन मध्ये हे पेंडंट त्यांनी डिझाईन केलेलं आहे. याची स्टँडर्ड लेंथ 32 इंच असून 153 ग्रॅम मध्ये हे मंगळसूत्र आहे. खूप सुंदर असं हे पेंडंट आहे. डिझाईन पण त्याची वेगळी आहे आणि मेन म्हणजे थोडंसं युनिक म्हणजे इथे तुम्ही स्वस्तिक बघताय. खूप छान असा हा स्वस्तिक त्याच्यामध्ये डिझाईन केलेला आहे बघा. ब्लॅक बीड्स आणि गोल्ड बीड्स मध्ये खूपच छान आहे बघा. थोडंसं युनिक असं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढं महत्त्व आहे मंगळसूत्राला, थोडंसं हे धार्मिक पद्धतीने डिझाईन केलेलं मंगळसूत्राचा प्रकार आहे बघा. स्क्वेअर पेंडंटचा हा बंच पॅटर्न आहे. हे गेरू पॉलिश मधलं 32 इंच मंगळसूत्र आहे. 140 ग्रॅम वेट असून याचं हा गोकाक पॅटर्न मधला अतिशय सुंदर डिझाईन त्यांनी केलेला आहे. हा गहूमणी आणि त्याच्यामधले ब्लॅक बीड्स हे खूप सुंदर प्रकारे उठून दिसतात. 45 ग्रॅम मध्ये 32 इंच स्टँडर्ड लेंथ असलेलं हे अँटिक कलेक्शन आहे. अँटिक डिझाईन मध्ये आपण वाटीमणी, पेंडंट असे काहीही ऑप्शन घेऊ शकतो. त्याला तुम्ही पाहाल तर प्रिशियस स्टोन, क्रिस्टल्स, कुंदन वर्क, मोती असं सुंदर प्रकारे डिझाईन केलेलं हे अँटिक कलेक्शन आहे. अँटिक कलेक्शन मध्ये हे बंच पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. त्याला आपण वाटीमणी लावलेली आहे. त्यातलं ग्रीन स्टोन पॅच हा इतका सुंदर दिसतो. त्याच्यामध्ये स्टोन मध्ये हे कुंदन वर्क केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे गोल्ड मध्ये बंच जे आहेत खूप सुंदर प्रकारे डिझाईन केले आहेत. ब्लॅक बीड्स जे आहेत हे रेग्युलर पेक्षा वेगळे आहेत. हा क्रिस्टल ब्लॅक मणी आपण याच्यामध्ये बसवलेला आहे. खूप छान असं हे अँटिक मधलं डिझाईन आहे बघा. तुम्ही पार्टीवेअर यूज करू शकता. पार्टीवेअर साड्यांवरती खूप छान असा हा प्रकार दिसतो अँटिकचा. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे स्टोन इथे बघायला मिळतात आणि खूप सुंदर असा बंच पॅटर्न आहे हा अँटिक मधला. हे पट्टी पॅटर्न मधलं अँटिक डिझाईन आहे. अँटिक फिनिशिंग म्हणलं तर यामध्ये तुम्ही पाहाल तर हे क्रिस्टल्स, हे पिंक कलरचे जे स्टोन बसवलेले आहेत, हे कुंदन वर्क छान प्रकारे त्यांनी केलेलं आहे. हे 4 पाकळ्यांचं जर आपण फुल पाहिलं तर त्याला मॅट फिनिशिंग करून असा वेगळा लुक आलेला आहे त्याच्यात. हे क्रिस्टल ब्लॅक बीड्स आहेत. अशा प्रकारे सुंदर डिझाईन केलेलं हे पार्टीवेअर मंगळसूत्र फक्त 118 ग्रॅम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याची स्टँडर्ड लेंथ 34 इंच आहे. ब्लॅक बीड्स हे जास्त पद्धतीनं बसवलेलं असं हे अँटिक फिनिशिंगचं मंगळसूत्र आहे. स्टँडर्ड लेंथ 32 इंच असून हे 86 ग्रॅम मध्ये आहे. या मंगळसूत्राला मॅट फिनिशिंग मध्ये वाट्या बसवलेल्या आहेत. खूप सुंदर प्रकारे याचे मोती आणि स्टोन त्यांनी अरेंज केलेले आहेत. हे पहा, मिडल बंच या दोन्ही वाटीमधला खूप सुंदर प्रकारे उठून दिसतो. एक्सेस ब्लॅक बीड्स असलेले हे अँटिक फिनिशिंगचं मंगळसूत्र. यामध्ये पाहाल तुम्ही तर बंच हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये अरेंज केलेले आहेत. इन जनरली गोल आकारात जो बंच असतो. एक्सेस ब्लॅक बीड्स डिझाईन मध्ये हे अँटिक फिनिशिंगचं मंगळसूत्र खूप सुंदररित्या डिझाईन केलेलं आहे. बॅक नेक चेन आहे. 73 ग्रॅम मध्ये असलेले हे मंगळसूत्र. हे छोटे बंच पाहाल तर वेगवेगळ्या आकारातले आहेत. वेगवेगळ्या बंचवर हिरवे लाल रंगाचे प्रिशियस स्टोन अरेंज केलेले आहेत. मॅट फिनिशिंगच्या या पेंडंटवर स्टोन, व्हाईट स्टोन प्लस कलर स्टोन असे खूप सुंदररित्या अरेंज केलेले आहेत. फिनिशिंग मध्ये लॉंग मंगळसूत्र आहे. पिंजरा पॅटर्नचं हे मंगळसूत्र आहे. तुम्ही पाहू शकता ब्लॅक बीड्स बॅक नेकला लावलेले आहेत. हे संपूर्ण मंगळसूत्र 108 ग्रॅम मध्ये आहे.
हे कलकत्ता पॅटर्नमध्ये सुंदर असं डिझाईन त्यांनी डिझाईन केलेलं आहे. या जागी आपण वाटीमणी पण लावू शकतो. पट्टी पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र अतिशय सुंदर डिझाईन केलेलं आहे. अतिशय कमी प्रमाणात काळे मणी असलेलं हे मंगळसूत्र नेकलेसचा लुक देण्यासारखं आहे. कमी वजनातलं हे 32 इंच स्टँडर्ड लेंथमध्ये असलेलं मंगळसूत्र फक्त ह्याचं वजन 76 ग्रॅममध्ये आहे. ह्याचं पेंडंट पण पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदररित्या डिझाईन केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण गेरू पॉलिश किंवा अँटिक डिझाईनमध्ये बंच पॅटर्न पाहिले, त्याप्रमाणेच आपल्याला येलो पॉलिशमध्ये सेम बंच पॅटर्न पाहायला मिळतील. त्यात ब्लॅक बीड्स आणि गोल्ड बंच इक्वल पद्धतीत अरेंज केलेले आहेत. त्याला अशी सुंदर व्हर्टिकल वाटीमणी जॉईन केलेली आहे. कलकत्ती वाटीमणीच्या ऐवजी आपण त्याला एक यूजमध्ये पेंडंट वगैरे पण जोडू शकतो. स्टँडर्ड 32 इंच लेंथ आहे या मंगळसूत्राची. हे 63 ग्रॅममध्ये मंगळसूत्र डिझाईन केलेलं आहे. हे येलो पॉलिशचं मंगळसूत्र आहे. इथे पाहू शकता 2 साइडेड चेन आणि मिडलला ब्लॅक बीड्स असं हे मंगळसूत्र आहे. गोल्ड बंच आणि ब्लॅक बीड्स असं खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे. प्लस याला पेंडंट कलकत्ती पेंडंटमध्ये अरेंज केलेलं आहे. या जागी आपण हवं तर वाटीमणीही लावू शकतो. खूप सुंदर असं हे 58 ग्रॅममध्ये मिळतंय बघा. येलो पॉलिशमध्ये हे बंच पॅटर्नमधलं मंगळसूत्र आहे. हे ब्लॉसम बंच पाहाल तर तुम्ही खूप सुंदररित्या डिझाईन केलेले आहेत. ब्लॅक बीड्स त्याच्यामध्ये घातलेले गहूमणी, जोंधळीमणी हे सुंदर प्रकारे उठून दिसतात. प्लस वाटीमणीची जर डिझाईन पाहाल तर त्याला लटकन असे सुंदर प्रकारे बसवलेले आहेत. वाटीमणीवर हलकंसं मीनाकाम केलेलं आहे, त्यामुळे त्या वाट्या खूप सुंदर प्रकारे उठून दिसतात. बॅक स्टेजला ह्याला नेक चेन बसवलेली आहे. अशा प्रकारे हे 64 ग्रॅममध्ये मंगळसूत्र डिझाईन केले.